नमस्कार, मी तेजा पारुंडेकर. कुक विथ तेजामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज की नाही आपण लाल भोपळ्याचं म्हणजे डांगराचं दह्यातलं रायतं आणि त्याची भाजी असं दोन प्रकार बघणार आहोत. तर पहिल्यांदा तुम्हाला माहितीच आहे डांगर कसं चिरायचं किंवा कसं बारीक करायचं. तर त्याचं पहिल्यांदा मी जी सालं होती ती किसून घेतली आणि मग त्याच्या बारीक बारीक फोडी केल्या आहेत. हे पाव किलो आहे, त्याचं मी निम्मे निम्मे 2 भाग करणार आहेत. तर पहिल्यांदा आपण भरीत किंवा रायतं कसं करायचं ते बघू. एका कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यात आता आपण साधारण 1 ते 1.5 वाटी आपण ते डांगर घालणार आहोत. कुणी कुणी हे किसून पण करतं बरं का, पण किसल्यापेक्षा मला हे आवडतं म्हणून मी हे असं सांगते आहे. तुम्हाला जर किसून आवडत असेल तर तुम्ही किसून करा, हो की नाही. आपल्याला जसं आवडतं ना, शक्यतो आपल्या घरातल्या लोकांच्या आवडीनिवडी बघूनच आपण सगळ्या गोष्टी करतो की नाही. तर आता काही काही वर्षांनी आपल्याला बरोबर त्याची सगळ्याची सवय होते. तर आता मी हे बारीक चिरून घेतलं आहे आणि आपण थोडंसं त्याच्यावर झाकण ठेवूयात आणि छान खरपूस भाजायला पाहिजे. कुणी कुणी ते उकडतात, म्हणजे कुकरमध्ये त्याच्या बारीक फोडी उकडून पण घेतात. पण ना असं परतून घेतलं की त्याला खूप अशी मस्त खमंग अशी चव येते. हे ना माझ्या नणंदेच्या सासूबाईंनी एकदा केलं होतं. त्याच्या आधी मला लाल भोपळा वगैरे जास्त आवडायचा नाही, खरं सांगते, किंवा डांगर आपण ज्याला म्हणतो ते. पण एकदा त्यांच्याकडे गेल्यावर आपण कसं दुसरीकडे गेल्यावर मुकाट्याने आणि त्यातून नणंदेच्या सासूबाई, त्यामुळे मी ते मुकाट्याने खाल्लं आणि मला ते खूप आवडलं. तेव्हापासून मी असं डांगर करते. तुमच्या बाबतीतही कधीतरी असं झालं असेल ना, की लहानपणी म्हणा किंवा कधीतरी अपघाताने किंवा कंपल्शन म्हणून एखादी गोष्ट आपण खातो आणि मग ती आपल्याला आवडते आहे ना, हो की नाही. तर आता हे छान भाजलं गेलेलं आहे, परतलं गेलेलं आहे आणि शिजलं गेलेलं आहे. या तिन्ही गोष्टी आपण केलेल्या आहेत. आता आपण ते बाजूला काढून ठेवू, गार होऊ देत ते. तोपर्यंत आपण त्याची फोडणी करूयात. फोडणीला आपण तेल थोडंसं कमी वापरणार आहोत, कारण ह्याच्यात आपण थोडंसं तेल आधी घातलं होतं की नाही. ॲक्च्युली मी पाव किलोचं आणलं होतं आणि हे एवढंसंच झालं, पण ठीक आहे, मला आवडतं तर मी खाऊ शकते. आता ना अगदी थोडंसं तेल घेतलं आहे आणि त्याच्यात थोडीशी मोहरी घातली आहे. ती तडतडायला लागली आहे. आता त्यात थोडंसं हिंग घालते आणि थोडीशी मिरची घालते आणि मग ती फोडणी गार झाली की आपण आपल्या या जे आपण डांगर बारीक शिजवून घेतलेले बारीक करून त्याच्यावर आपण ती घालणार आहोत. ओके, तर आता ही मी त्याच्यामध्ये आता घालून घेते. आता त्याच्यामध्ये आपण थोडासा दाण्याचा कूट घालणार आहोत आणि आता आपण नेहमी जसं रायतं म्हणा किंवा दह्यातली कोशिंबीर करतो तसं करायचं. हे गार गार व्हायला पाहिजे हां, मग त्याच्यात दही घालायचं, नाही तर ते दही फुटेल. व्यवस्थित दही घालायचं, हिंग आणि त्याचा खरपूसपणा ह्याच्यामुळे हे इतकं छान होतं. म्हणजे मी म्हटलं तसं की मला आधी डांगर आवडत नव्हतं, पण हे मी खाल्लं आणि मला आवडायला लागलेलं आहे. थोडंसं मीठ घातलं, पाहिजे तर थोडीशी साखर पण घालायची आणि हे व्यवस्थित आता कालवून घेऊयात आहे ना. आता मी हे छान कालवून घेतलेलं आहे. बस त्याच्यात कोथिंबीर घालायची आणि वाढायचं छान गार झालेलं असलं की. ओके, तर हे आपली छान तयार आहे. मी पाव किलोमध्ये हे 2 प्रकार दाखवलेले आहेत बरं का. ॲक्च्युली त्याच्या सालाची मला चटणी पण दाखवायची होती, पण ते राहून गेलं. आता मी दाखवते आहे ती. परत थोडंसं तेल घेतलं, त्यात मोहरी घातली आणि आता आपण करणार आहोत डांगराची भाजी. डांगर म्हणजे लाल भोपळा, त्याची भाजी. कोणीतरी त्याला कुणी त्याला गंगा फळ पण म्हणतं, तर तसंही करायला तसंही म्हणायला हरकत नाही. आता मोहरी छान तडतडलेली आहे. स्टीलचं पातेलं आहे म्हणून पटकन आणि त्याला धूर येतो बरं का. त्यामुळे स्टील पातेलं जेव्हा वापरतात त्यावेळेला गॅस एकदम लहान करायला पाहिजे. आता त्याच्यात पहिल्यांदा मी भरपूर मेथ्या घालते. छान मस्त 1 चमचाभर मेथी घातली ना तरी ती अजिबात कडू लागत नाही आणि त्याचा खूप छान स्वाद त्या भाजीत उतरतो. आता लगेच त्याच्यामध्ये आपण ते चिरलेलं डांगर घालूयात. या मेथ्या ना मी आणून त्या नेहमी मी थोड्याशा परतून ठेवते, म्हणजे त्या खराब होत नाहीत. मी बऱ्याचशा गोष्टी अशा ज्या आणते त्या खूप कमी लागतात. मेथ्या काय आपण नेहमी वापरत नाही की नाही, त्यामुळे मी थोड्याशा भाजून ठेवते. त्याच्यात आपल्याला चवीप्रमाणे हळद थोडीशी, थोडंसं तिखट, थोडासा घरचा काळा मसाला, त्याची रेसिपी पण मी टाकलेली आहे, ती तुम्ही नक्की बघा, आणि थोडंसं मीठ.
हे सगळं घालून आता आपण हे छान खरपूस परतून घेणार आहोत आहे ना. आता हे मी मस्त परतते. गॅस मी अगदी मंद केलेला आहे. आपल्याला हे जळवायचं नाही आहे. तुम्ही बघताय की धुरी येत नाही आहे म्हणजे ते जळत नाही आहे. आता हे आपण छान परतून घेऊयात आणि मग त्याच्यात बाकीच्या गोष्टी थोडंसं पाणी घालते. आता हे छान आपण शिजायला ठेवणार आहोत. त्याच्यासाठी त्याच्यावर मी झाकण घालते. मेथ्यामुळे ना ती आळते बरं का भाजी, थोडीशी घट्ट होते आणि मस्त पोळीबरोबर गरम गरम पोळी, तूप आणि ही डांगराची भाजी मस्त लागते. आता थोडंसं मी 2 मिनिट त्याला झाकण ठेवलं होतं. अजून शिजायची आहे. परत एकदा झाकण ठेवू आपण त्याच्यावर. पण त्याच्या आधी ना मी त्याच्यात 1 चमचाभर गूळ घालते. तर गूळ किती घालायचा? नेहमीप्रमाणे तुमच्या घरातल्यांच्या आवडीनिवडीप्रमाणे तिखट, मीठ आणि साखर किंवा गूळ घालायची. आता हे सगळं आपण परत एकदा झाकण ठेवून ही भाजी आपण छान शिजवणार आहोत. आता ना त्याच्यात 1 चमचाभर मी तिळकूट घालते बरं का. आपण रायतं जे केलं त्याच्यात आपण दाण्याचा कूट घातला म्हणून ह्याच्यात मी आता तिळकूट घालते आहे. तिळकूट, दाण्याचा कूट, किसलेलं खोबरं हे पण आपण नेहमी एका छोट्या छोट्या डब्यांमध्ये करून ठेवायचं. दाण्याचा कूट ऑफकोर्स जास्ती लागतो, पण तिळकूट आणि खोबऱ्याचा कूट म्हणजे खोबरं किसून थोडंसं भाजून चुरून घ्यायचं. थोडंसं मीठ घालते आणि या दोन्हीच्या बरण्या आपण छोट्याशा एका प्लॅस्टिकच्या किंवा काचेच्या बरण्यांमध्ये फ्रीजमध्ये ठेवायचं. म्हणजे आपल्याला पटकन पाहिजे तेव्हा कशातही ते वापरता येतं. आता हे परत एकदा छान शिजलं की आपण ते काढून घेऊयात. आता झाकण ठेवलं होतं मी, गरम आहे झाकण, काढून घेते आहे ना. मस्त त्याला तेल पण सुटलं आहे. गुळामुळे आणि मेथ्यामुळे किती छान अशी घट्ट ती भाजी झालेली आहे. तर ही मी आता बाऊलमध्ये काढून घेते आहे ना. मस्त रंग आला आहे की नाही, छान लागते भाजी. नक्की करून बघा, मला सांगा कशी झाली ते. कॉमेंट करा, सबस्क्राईब करा आणि अन्नपूर्णा अन्नदाता सुखी भव.